Good morning, student. After Diwali vacation, we are starting new lesson, that is the disaster management. What is meant by disaster? Disaster means आपत्ती. डिझास्टर म्हणजे काय आहे? तर आपत्ती आहे. आणि या ठिकाणी त्याचं मॅनेजमेंट करायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. तर फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजेच अर्थक्वेक. आता अर्थक्वेक म्हणजेच पहा जरा सगळ्यांनी, तर अर्थक्वेक म्हणजेच काय आहे? तर सडन, पहा, earthquake means what? Sudden vibration on earth and of the earth surface or ground is called as the earthquake. म्हणजेच काय आहे? व्हायब्रेशन्स होतात, म्हणजेच हलते ती त्या ठिकाणी, शेकिंग म्हणजे हादरे बसतात अर्थ सरफेसवरती किंवा अर्थ सरफेस ग्राउंडवरती, त्याला आपण काय म्हणतो? अर्थक्वेक म्हणतो. आता दिस इज कॉज ड्यू टू द सेस्मिक वेव्स. आता आपण सेस्मिक वेव्स जरा पाहूया. तर आता पहा जरा, ही डायग्राम जर सगळ्यांनी पाहिजे तर ह्या डायग्राममध्ये बघा जरा, सेस्मिक वेव्स जे आहेत ते दाखवलेले आहेत. ओके, सेस्मिक वेव्स, आणि हा पॉईंट इथेच आपण क्लिअर करूया. फोकल पॉईंट आहे, फोकल पॉईंटच्या वरती इपिसेंटर आहे. आणि सेस्मिक वेव्स म्हणजेच काय आहे? भूकंपाच्या ज्या लाटा आहेत, भूकंपाच्या लाटा, त्यांना आपण काय म्हणतो? तर सेस्मिक वेव्स म्हणतो. ओके, नाव सेसी हिअर. तर हे सेस्मिक वेव्स जे आहेत ते आता हे अर्थच्या सरफेसवरती दाखवलेले आहेत. ओके, अर्थ सरफेसवरती भूकंपाच्या ज्या लहरी आहेत त्या पसरतात, पण त्या ज्या आहेत तर यामध्ये इपिसेंटर आणि फोकल पॉईंट आपण पाहणार आहोत. तर आता पहा जरा ह्या ठिकाणी की नेमकं इपिसेंटर म्हणजे काय आहे आणि फोकल पॉईंट म्हणजे काय आहे. बघा, शॉक्स अँड वेव्स फॉर्म इन द इंटेरियर ऑफ द अर्थ स्प्रेड ऑन द सरफेस. हे मी तुम्हाला सांगितलं. द सेंट्रल पॉईंट ऑफ द अर्थ सरफेस इज द पॉईंट अबाव द इपिसेंटर ऑन अर्थ सरफेस. आता सेंट्रल पॉईंट जो आहे तो जो आहे तो काय आहे? तर एपिसेंटरच्या वरती असतो. द स्ट्रॉंग कॉन्व्हेल्स ऑर वेव्स ॲट द फर्स्ट रीच टू द इपिसेंटर. तर हे जे आहे इपिसेंटरपर्यंत जे आहे ते जातात. ॲक्च्युअली जे आहे ते आपलं जे फोकल पॉईंट आहे तिथूनचे जो आहे तो ॲक्च्युअली भूकंप स्टार्ट होतो, आणि ह्या ज्या आहेत त्या इपिसेंटर पर्यंत जातात. इथं एक लक्षात, ते वेव्स जे आहेत इपिसेंटरपर्यंत रीच होतात, आणि त्या ठिकाणी काय होतं? मेजर लॉस होतो, त्या एरियामध्ये मेजर लॉस होतो. आणि त्यानंतर पहा जरा की हे जे शॉक्स जे आहेत ते माइल्ड असतात आणि इंटेन्सिफाईड असतात. आता माइल्ड म्हणजेच काय आहे? सौम्य. आणि इंटेन्सिफाईड म्हणजे काय आहेत? खूप ॲक्यूट असतात, म्हणजे तीव्र स्वरूपाचे असतात. ॲक्च्युअली नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर जे आहे त्याच्यानुसार जे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेले आहे, वी गॉट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर, दॅट इज द 12,400 to 14,000 अर्थक्वेक्स जे आहेत एव्हरी इयर जे आहे, प्रत्येक वर्षाला जे आहे ते येत असं. बट these earthquakes are somewhat mild, and so that we doesn't suffer from that अर्थक्वेक. ओके, म्हणजेच काय आहे? एवढे होतात पण आपल्याला आपण सफर होत नाही त्या अर्थक्वेक्सला, कारण खूप माइल्ड स्वरूपाचे असतात. नाव सी हिअर द नेक्स्ट पॉईंट इज द मशीन और इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड्स द अर्थक्वेक इज कॉल्ड ॲज द सेस्मोग्राफ और सेस्मोमीटर. आता हा पहा जरा, जो इन्स्ट्रुमेंट, जे आपण इन्स्ट्रुमेंट वापरतोय, मशीन वापरतोय किंवा जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो आहे तर कशासाठी? अर्थक्वेक जे आहे ते मेजर करण्यासाठी, त्याला आपण काय म्हणतो? सेस्मोग्राफ. स्पेलिंग जरा पहा जरा, SEI, MO आणि ग्राफ. इथे थोडंसं व्हॉट इज सेस्मोग्राफ, स्पेलिंग जरा इथे लक्ष द्या, सेस्मोग्राफ. ओके, हां, SEIS म्हणजे लक्षात कसं ठेवायचं? SE नंतर ईचं स्पेलिंग लक्षात ठेवायचं, MO आणि GRAPH, सेस्मोग्राफ ऑर द सेस्मोमीटर. ओके, नाव सी हिअर द रिस्टर स्केल इज द स्केल जे आहे ते आपण मोजतो. आपण ज्या प्रकारे जर आपल्याला एखाद्या वस्तूची लेंथ मोजायची असेल तर आपण मीटर किंवा सेंटीमीटर हे स्केल वापरतो. तसंच आपल्याला जर हे मोजायचं, अर्थक्वेक जर मोजायचं झाला तर आपण कुठलं स्केल वापरतो? त्या ठिकाणी रिस्टर स्केल वापरतो. ओके, RICHTR. ओके, रिस्टर स्केलमध्ये आपण तो भूकंप जो आहे तो मेजर करत असतो. ठीक आहे, आणि जवळजवळ 6 किंवा 7 वगैरे असं रिस्टर स्केल असेल तर तो खूप मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचा जो आहे तो भूकंप दॅट मीन्स अर्थक्वेक हा असतो.